चला आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला। कोळंबी स्वच्छ धुवायची, त्याच्यातले काळे दोरे काढून घ्यायचे आणि त्याला हळद लावून ठेवून द्यायची। मग एका पाण्यामध्ये लाल मिरची भिजत घालायची आणि मिक्सरच्या भांड्यात अद्रक, लसूण आणि जी भिजवलेली आपण लाल मिरची होती त्याचं वाटण करून घ्यायचं। त्याच्यानंतर तेलामध्ये कांदा घालायचा आणि चांगला तो परतवून घ्यायचा, ब्राऊन होईपर्यंत चांगला परतवायचा। त्याच्यानंतर आपण ते वाटण केलेलं ना लाल मिरची आणि अद्रक लसूणचं ते घालायचं, त्याच्यामुळे आपल्या कोळंबी मसाल्याला चांगला रंग येईल। त्यानंतर ते परतून झाल्यानंतर टोमॅटो घालायचे, टोमॅटो पण थोडेसे परतून घ्यायचे आणि झाकण ठेवून त्याला शिजू द्यायचं। त्याच्यानंतर आपले सगळे मसाले घालायचे, लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला, हे सगळे मसाले घालून परत एकदा एकजीव करून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि ते थोडं चमच्याने स्मॅश करायचं आपलं मिश्रण, कारण ते छान ग्रेव्हीसारखं होतं। त्याच्यानंतर झाकण लावून ठेवायचं। बघा आता हे आपला कोळंबी मसाला कसा दिसतो। आता ह्याच्यात कोळंबी घालायची आणि परत एकदा ते चांगलं मिक्स करायचं आणि त्यात आता आपल्याला कोकम घालायचे आहेत। कोकम घातल्यानंतर पण परत एकदा मिक्स करायचं आणि प्लेट ठेवून त्याला परत वाफेवर ठेवून द्यायचं त्याला थोडी। आणि आता बघा आपल्या दुसऱ्या बाजूला आपली मच्छी पण फ्राय होते आणि आता थोड्या वेळाने वाफ धरल्यानंतर आता कोळंबी पण आपली शिजून झालेली आहे। बघा आपला कोळंबी मसाला कसा दिसतोय आणि आता त्याच्यावरती आपण कोथिंबीर पेरणार आहोत। झाला आपला कोळंबी मसाला तयार। बघा कसा दिसतोय कोळंबी मसाला, त्याच्यासोबत भाकरी आणि आपण फिश फ्राय पण केली होती ते सर्व केले। बघा कसा छान अगदी रंग पण दिसतोय।